महाराष्ट्राचं भविष्यातील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आशेनं पाहिलं जात होतं त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी बारामती इथं अपघाती निधन झालं। अजित पवार हे बुधवारी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराकरता बारामतीमध्ये येणार होते। त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असतानाच बाजूच्या शेतात कोसळलं। यावेळी विमानाचा प्रचंड मोठा स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय। अजित पवार यांच्यावर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात अंत्यसंस्कार पार पडले आहेत। तर अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण राज्याला धक्का बसलाय। लाखोंचा जनसमुदाय बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात एकत्रित आलेला होता, एकवटलेला होता। यावेळी अजितदादा परत या असं म्हणत कार्यकर्त्यांनी टाहो फोडलाय। बारामतीमध्ये शोककळा पसरली आहे। पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। म्हणून मी राखी घेऊन आलेले। दादा कुमार झाला दादा, आमच्या सगळ्या बहिणींसाठी तुम्ही काय बोलावं ते समजा मला। प्लीज पुढे जा, पुढे इथे इथे गर्दी होती, प्लीज प्लीज। दादाविषयी बोलायचं म्हणजे अश्रून नाही थांबणार माझे, आज नाही थांबणार। दादा सर्वसामान्यांसाठी खूप खूप दादा या शब्दाचा अर्थ म्हणजे दादाच होते। ते खूप चांगले, एकदम कट्टर विश्वासू, गरिबांची खूप चांगली कामं केली त्यांनी। आणि दादा आहेत आमचे, आज दादा नाही गेले, आहेत आमचे असं बरं विश्वास भावपूर्ण श्रद्धांजली वाटत दादा। परत या अजितदादा परत या आर्त विनवणीनं बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर हा मोठा जनसमुदाय आज उसळलेला होता। लहानांपासून ते थोरांपर्यंत सारेच जण आपल्या लाडक्या दादांना आदरांजली वाहण्याकरता एकवटले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।